भिडखंडनी हत्या अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपींची बँक खाती गोठवली। वाल्मिक कराडची 100हून अधिक खाती गोठवल्याची धक्कादायक बाब उघडकीस। सीआयडीने आतापर्यंत 150 जणांचे जबाब नोंदवले, सूत्रांची माहिती। बीड हत्येप्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता। शोधासाठी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे पुण्यात। फरार आरोपींच्या निकटवर्तीयांची चौकशी। पोलिसांसमोर शरण जायचं की नाही यावरून आका आणि त्याच्या आकामध्ये मतभेद सुरू। सरपंच हत्येप्रकरणी सत्ताधारी आमदार सुरेश धस यांच्या आरोपांची मालिका सुरूच। वाल्मिक कराडचा फडणवीस शिंदे दादांसोबतचा फोटो राऊतांकडून ट्विट। वा क्या सीन है, नक्की कोण कुणाचा आका? राऊतांनी डिवचलं। भाजपाकडूनही शरद पवारांसोबतचा कराडांचा फोटो ट्विट करत प्रत्युत्तर। सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये संवाद। चर्चेचा तपशील गुलदस्त्यात। 100 दिवसांचा रोडमॅपचा आढावा बैठकीत मुंडे उपस्थित। बीड सरपंच हत्येप्रकरणी 2 तारखेपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषण करणार। पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर खासदार बजरंग सोनावणे यांचा इशारा। बीडमधील शस्त्र परवान्याची तपासणी सुरू। विनाकारण शस्त्र दाखवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार। गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द करणार। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची माहिती। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचीही सीआयडीकडून चौकशी। भावाच्या हत्येतील आरोपींना 100% शिक्षा व्हावी। न्याय मिळाल्याशिवाय मागे न हटण्याचा धनंजय देशमुखांचा निर्धार। प्राजक्ता माळींबाबत माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला। मी सर्व स्त्रियांबद्दल आदर बाळगतो। माझ्या वक्तव्यामुळे कुणाचं मन दुखावलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो। सुरेश धस यांची प्रतिक्रिया।